काय मग अंड भरून केलेला हा पराठा आहे. विश्वास नाही बसत ना? मला माहीतच आहे. छानपैकी कुरकुरीत बाहेरनं खुसखुशीत आणि आतमध्ये हे अंड छान लेअर पडलेला पराठा आहे. आहा, काय दिसतोय. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त खुसखुशीत अंडा पराठा करूयात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा डब्यामध्ये नेण्यासाठी ना झटकीपट हा तयार होतो. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. madhurajrecipeclub.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेलच, पण पटकन नजर तर घालूया. 4 अंडी, अर्धा चमचा काळं मीठ आहे, अर्धा चमच्याला थोडंसं जास्त भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, 1 चमचा लाल तिखट, 2-3 हिरव्या मिरच्या अशा पातळ स्लाइस करून घेतल्यात. इथे कणिक घेतली आहे. फुलके किंवा पराठे करताना जशी आपण कणिक मळतो तशीच नॉर्मल मळलेली कणिक आहे. तर इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याची कणिक ती सफिशियंट होते इतकं हे अंडा पराठा करण्याकरता. अर्धा चमचा चाट मसाला आहे, गरम मसाला 1 चमचा आणि मिरपूड आहे अर्धा चमचा. सगळ्यात आधी करायचं काय, अंडी फोडायची. कुठे, कोणाच्या डोक्यावर नाही, इथे बाउलमध्ये. तर 2 अंडी मी इथे फोडून घेते. चला आता अंड्यामध्ये घालूयात हिरवी मिरची, मिरपूड, अगदी चिमूटभर मीठ घाला कारण अंडं जरा खारटच असतं, त्यामुळे मीठ बेताने घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे फेटून घ्यायचं. चला अंडं फेटून झालेलं आहे. आता हा मस्त एक सिक्रेट मसाला करूयात. हा मसाला तुम्ही तयार करून आहे ना कुठल्याही म्हणजे पराठ्याच्या आउटर कोटिंगसाठी वापरू शकता, सँडविचेसमध्ये वापरू शकता. अतिशय रुचकर होतो. चिवड्यामध्ये देखील घालू शकता. सगळ्यात आधी घ्यायचा गरम मसाला, लाल तिखट, चाट मसाला, जिरपूड, काळं मीठ, थोडंसं मिरपूड, थोडंसं मीठ. खरं हे खारटच असतं चाट मसाला आणि काळं मीठ, त्यामुळे मीठ जास्त नका घालू. आता हे मिसळूयात. आता हा इथे आपला सिक्रेट मसाला आहे तयार. आता पराठा तयार करूयात. चला तर मग अंड्याचं मिश्रण इथे तयार आहे, सिक्रेट मसाला तयार आहे. आता पराठा तयार करायला घेऊयात. आणि मी खरंच सांगते, या पद्धतीने अंडा पराठा तुम्ही यापूर्वी नसेल ट्राय केला तर इथे ही कणिक मळलेली घ्यायची. कणिक मळताना मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे. थोडंसं तेल लावते अगदी. आता ही एकसारखी करून घेऊयात. आणि कणकेचा पोत बघा, फार घट्ट नाही आणि फार सैलही नाही. आता यातून एक उंडा घेऊयात. जसं आपण नॉर्मल चपातीसाठी घेतो, पोळीसाठी घेतो तसा उंडा घ्यायचा आणि हा एकसारखा करून घेऊया. आणि पीठ सुक्या पिठावर लाटून घ्यायचं तर घ्या, पण जेव्हा तुम्ही कणिक छान मळताना तेव्हा खरंच पिठाची अजिबात गरज नाही पडत. आता इथे एक 6 इंच व्यासाची पोळी लाटून घेतली की यावर तेल घालायचं. या तेलावर हा जो आपण सिक्रेट मसाला तयार केला ना हा भुरभुरायचा. कोथिंबीर पण घालूयात. आता हे दुमडायची पोळी, जशी आपण घडीची पोळी करतो तसंच. आता या बाजूला देखील तेल आणि हा आपला सिक्रेट मसाला. थोडा जास्त घातला तरी काही हरकत नाही. यावर देखील कोथिंबीर. पुन्हा हे दुमडून घ्यायची घडी. आता या ज्या कडा आहेत या हलक्याशा दाबायच्या, खूप नका दाबू. हे एकसारखं असं प्रेस करायचं आणि याचा आपल्याला त्रिकोणीच पराठा लाटायचा आहे, गोल पोळी करायची नाही. हे बघा, सुकं पीठ अजिबात मी लावलेलं नाही आहे. आणि या घड्या अशा दिसल्या पाहिजे आणि हा जाडच हवा, खूप पातळ करायच्या भानगडीत पडू नका. टुमटुमीतच झाला पाहिजे हा पराठा. हे बघा, या घड्या आहेत ना या अशा एकसारख्या दिसल्या पाहिजेत, या गोलाकार बाजूला देखील आणि इथे या साईडला देखील.
चला आणि आता पराठा भाजून घेऊयात. आता या पराठ्याची खासियत म्हणजे ना, पराठ्याचा बेस आहे ना, तुम्ही सगळे लाटून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला तयार करायचं तेव्हा गरम गरम ते भाजू शकता. तवा गरम करायला ठेवलाय तर तव्यात सगळ्यात आधी तेल घालायचं. तेल छान असं पसरवायचं आणि जसं मी तुम्हाला म्हणाले मी बेस तयार करून ठेवलेत. आता हा एक पराठा घ्यायचा, तव्यावर घालायचा आणि पराठा भाजतो तसंच भाजायचं. काही रॉकेट सायन्स बियन्स नाही आहे. वाटलं तर थोडं तेल सोडा. आता आपल्याला आहे ना या पराठ्याचे पदर सोडवून घ्यायचे. त्यामुळे खूप खरपूस भाजायचं नाही आहे. दोनही बाजू अर्ध्या कच्च्या भाजायच्यात. पदर सुटेपर्यंत फ्लिप करून घ्यायचं. सो हे जे पदर दिसत आहेत ना, हे पदर आपल्याला ओपन करायचे आहेत. चला आता आहे ना गॅस बंद करायचा. थोडा वेळ, अगदी पूर्ण वेळ नाही. आता पराठा उलटवून घेऊयात परत आणि याचा जसं मी तुम्हाला म्हणले पदर आपल्याला हे बघा, जी बाजू जास्त मोठी आहे ती खाली ठेवा जेणेकरून अंड्याचं मिश्रण आहे ते इंटॅक्ट राहील. वा बघा छान असा हा पदर सुटतो याला आणि 3 पदर देखील सुटतात. हे बघा हा मधला पदर पण सुंदर सुटला. आणि हा पराठा करायला ना जरा असा खोलगट तवाच घ्या. आता पदर आपण ओपन अप केला, यावर हे अंड्याचं मिश्रण घालायचं. खोलगट तव्यामुळे काय होतं ना, मिश्रण इकडे तिकडे पसरत नाही. आता गॅस सुरू केला, पराठा यावर दुमडून घ्यायचा आणि हा जो मधला थर आहे इथे पण शक्य असेल तर थोडं अंड्याचं मिश्रण घालून घ्यायचं जेणेकरून मस्त आपला गुबगुबीत पराठा तयार होईल. चला आता हा उलटवून घेऊयात. वा बघा काय दिसतोय भारी. चला पराठा दोनही बाजूने खरपूस भाजून झालाय. पण इथेच थांबायचं नाही आपल्याला. पराठा तर दिसतोय पण आणखी एक पाऊल पुढे हा जो सिक्रेट मसाला केलाय हा वर्ण खालनं सगळ्या बाजूने पराठ्याला लावून घ्यायचं. पराठा बघा काय खरपूस दिसतोय आणि तरी हा गव्हाच्या पिठाचा आहे. वा 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 एकदम कुरकुरीत होतो आणि आतमध्ये मस्त हे अंड्याचं कोटिंग त्याला येतं. क्या बात आहे. मसाला टाकण्यापूर्वी थोडं तेल लावूयात जेणेकरून तो मसाला चिकटून राहील. थोडीशी कोथिंबीर. इतका चवदार होतो तुम्हाला सांगते हा पराठा. पुन्हा थोडंसं आपला सिक्रेट मसाला, कोथिंबीर. क्या बात आहे. दोनही बाजूने मसाला, दोनही बाजूने कोथिंबीर. चला हा आता उघडून पण दाखवते. हे बघा आहा हा चिकटून बसले अंडे याला छान. पण अंड्याचा थर बघा काय सुरेख आलाय. क्या बात आहे. चला आता पराठा लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात, नाहीतर मग असा. क्या बात आहे. वा 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 काय दिसतोय बघा पराठा मस्त. हे बघा पापुद्रा बघा एकदम पातळ पापुद्रा आलाय आणि आतमध्ये ना याच्या अंड ठासून ठासून भरले. आता याच प्रकारे सगळे पराठे भाजून घ्यायचे. हवं असेल तर हे अंड्याचं मिश्रण थोडं असं दुसरी जी ओपन केलेली बाजू त्यावर स्प्रेड करू शकता. काय मग बाहेरनं मस्त खुसखुशीत आणि आतमध्ये मस्त अंड मऊ लुसलुशीत असा पराठा तयार आहे. जबरदस्त लागतो. कसा खायचा? असाच खा की. भरपूर मसाला बिसाला आहे. पीसेसमध्ये कट केलं की हे खायला असा बघा. आहा हे बघा पीसेसमध्ये कट केलं की असं पॉकेटसारखं उचलून खायला छान होतं. बघा छान असं पॉकेट तयार होतं. भरपूर असे पदर येतात
आणि पराठा बघा खायला असा अगदी सोपा जातो. हे बघा याचे आहे ना 4 तुकडे करू शकतात, 3-4 डब्यामध्ये भरायचं आणि ऑन द गो हा टिफिनसाठी होतो किंवा ट्रॅव्हलमध्ये खाण्यासाठी अतिशय रुचकर प्रकार आहे. छान खुसखुशीत राहतो, अजिबात मऊ पडत नाही, इतका कमाल लागतो हा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.